नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भटकंतीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय चव्हाण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जो समोर रस्ता आहे तो राजापुरातून आडिवरे कशिळईला जाणारा रस्ता आहे आणि नक्कीच मी कशिळई बीचवरती चाललो आहे. कशिळई बीच तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी चाललो आहे. मित्रांनो, समोरच आता आपल्याला समुद्र दिसेल. कशिळई बीचचा जो समुद्रकिनारा आहे तो दिसणार आहे. कशिळई गावामध्ये मी आलो आहे. आडिवरेतून पुढे रत्नागिरीकडे जाताना एक डाव्या बाजूला रस्ता लागतो. त्या रस्त्याने आतमध्ये यायचं, मग तिथून पुढे कशिळई बीचला तो सरळ रस्ता येतो. नाही समजलं तर कोणी सांगू शकतो तिथून कशिळई बीचला कसं जायचं. मित्रांनो, मी गाडी पार्क करून डायरेक्ट तुम्हाला आता समुद्र दाखवतो आहे. समोर हा जो आहे हा कशिळई गावातला बीच आहे. खूप छान आहे. थोडं ऊन होतं, आम्ही लवकर आलो दुपारी. तर समोर तुम्हाला जो कशिळई बीचचा जो पॉईंट आहे तो आता तुम्हाला मी दाखवतो आहे. हा जो समोर तुम्ही बघताय तो मेन पॉईंट, म्हणजे जो आपण जास्त फेमस झाला आहे तो जो पॉईंट आहे तो समोर इथे आहे. इकडे पण समोरून आपण बघू शकतो, तिकडे पण कठडा वगैरे बांधला आहे. तिथे पण खूप खाली उंच आहे. तिथूनच खाली जायला पायऱ्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला इथे बघायला मिळतील. आपण तिकडे जायचं आहेच, पण तुम्हाला इथून जो मेन पॉईंट आहे ना तो इथे दाखवतो आहे. बघा, इथे हा आहे तो मेन पॉईंट आहे. चला तर मित्रांनो, आपण आता खाली ज्या मेन पॉईंटवरती जायचं तिकडे जाऊया. थोडा साईडून रोड आहे, थोडं पुढे जावं लागेल. त्याआधी इथून वरून पण आपण समुद्र बघूया आणि मग नंतर जो रस्ता जी पायवाट आहे, जांभ्या दगडाच्या चिऱ्याने बांधलेली पायवाट आहे, त्या पायवाटेने खालचा जो मेन पॉईंट आहे त्या पॉईंटवरती जाऊया आणि मग तिथून पण आजूबाजूचा निसर्ग जो आहे तो पाहूया. चला मित्रांनो, आपण त्या पॉईंटकडे हळूहळू जाऊया. जाताना आपण मध्ये मध्ये जे काही दिसेल म्हणजे आपलं जे दृश्य आहे छान मला टिपता येतील, तुम्हाला दाखवता येतील, ती मी सर्व दाखवत तुम्हाला खाली घेऊन जातो आहे. मित्रांनो, खाली तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा, पायवाटेने माणसं वरती येत आहेत. छोटीशी पायवाट आहे जे जांभ्या दगडांनी म्हणजे आपल्या चिराने बांधलेली आहे. पायऱ्या आहेत त्याला. तर समोर पण तुम्हाला शेळ्या इथे चरताना बघायला मिळतील. बघा, त्या पण तिकडे खाली गेल्या होत्या. तर सांगायचं म्हणजे इथे वरती पर्यंतच गाडी येते. आपल्याला खाली हे चालतं जावं लागतं, उतरत जावं लागतं. बरंचसं उतरायचं आहे आणि परत बरंचसं चढायचं पण आहे वरती. तर दम तर लागतोच. मित्रांनो, आता मी आलो आहे ज्या ठिकाणावरून खाली जायला वाट आहे तिथे. पण त्याआधी इकडे एक पॉईंट आहे बघा, तिथून पण समुद्र खूप मस्त दिसतो. तर मी तुम्हाला तिथे पण घेऊन जाऊन आजूबाजूचा जो किनारा आहे, किनारा पूर्ण दगडाचाच आहे. इथे काही वाळू वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर तो किनारा तुम्हाला दाखवतो. हा जो मेन पॉईंट, तिथे पण आपल्याला जायचं खाली. आणि हा समुद्र कशिळईमधला. चला मित्रांनो, आता आपण जाऊया खाली. त्याच्यात इथे बघा एक मोठी भेग पडली आहे. म्हणजे तो जो समोरचा दगड आहे, मी आता पुढे उभा होतो तो, आणि हा याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. खूप आतमध्ये पडलं तर बाहेर येऊ शकत नाही, अशी मोठी गॅप आहे. तर तुम्ही इथे कधी आहात तर इथे सांभाळून जा. ज्या आपल्याला मगाशी शेळ्या दिसल्या होत्या खाली, त्या आता वरती आल्या बघा त्याच वाटेने, आणि ह्या वाटेने आपल्याला खाली जायचं आहे. चला तर मग आता आपण जाऊया खाली. हीच ती मित्रांनो पायवाट मग अशी आपण वरतून पाहत होतो, छोटीशी दिसत होती. आता हीच वाट आपल्याला डायरेक्ट त्या मेन पॉईंटपर्यंत घेऊन जाणार आहे. चला, कुठून कशी जाते वाट ती आपण आता बघूया आणि त्या वाटेने त्या मेन पॉईंटपर्यंत जाऊया. मित्रांनो, वाटेच्या दोन्ही बाजूला खूप सारं गवत आहे. मग अशा आपण इथे वरती उभे होतो तर वाटेच्या दोन्ही बाजूला खूप सारं गवत आहे. येतं सांभाळून, कारण कोकण आहे म्हटल्यानंतर साप वगैरे, इकडे जे रानातले प्राणी सरपटणारे वगैरे ते 100% या ठिकाणी असू शकतात. तर आपण येताना सांभाळून सावकाश इथून व्यवस्थित खाली येताना यायचं. आता मी आले बघा खाली. इथे मध्ये मला वाटतं हे जी जागा बांधली आहेत त्या ठिकाणी मला वाटतं दुकानं वगैरे असतात असं मला वाटतं.
कारण तिथे प्लेन वगैरे करून जागा ठेवलेली आहे आणि दुकानं उभं करण्याचं पण सामान तिथे आजूबाजूला आहे. असो ठीक आहे, आपण आता अर्ध्यापर्यंत आलो आहे खाली. समोर पण एक सावलीचं छत बांधलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा दुकान आहेच, नक्कीच असणार तिथे. आता इथे कोणच नाही आहे. होय, दुकानाचंच आहे. आता इथे कोणच नाही आहे, पण मित्रांनो बरं वाटलं जरा सावलीमध्ये. तर चला ठीक आहे, आपण जाऊया तिकडे, बघूया. आलो आहे मी खाली मित्रांनो. ऊन खूप लागते. समोर एक तुम्हाला काळा दगडसारखं दिसतं बघा, त्या ठिकाणी गुहा आहेत म्हणजे मोठी. तिथे आत्ता काय आपल्याला जाता येणार नाही, कारण ते उंचावरती आहे आणि खूप मोठी आहे आतमध्ये असं म्हणतात. तिथे काय जाता येणार नाही, पण तुम्हाला मी झूम करून दाखवतो. वरती जाऊन पण तुम्हाला मी झूम करून दाखवतो. इथे बघा किती छान हिरवागार निसर्ग, एकदम हिरवागार शालू पांघरला आहे, पूर्ण गवत रुजलं आहे पावसाळी वातावरण असल्यामुळे. चला वरती मेन पॉईंट जो आपण वरनं बघितला होता त्या ठिकाणी जाऊया आणि तिथून पण समुद्राचा आस्वाद आपण घेऊया. तर मित्रांनो मी आता जो आलो आहे तर उन्हातून आलो आहे. एक 3:30-4 वाजलेत. तर त्याच्यामुळे इथे कोण नाही, जास्त गर्दी नाही आहे. मला व्यवस्थित फिरायला मिळालं. इथे बघा खाली वाळू तुम्हाला कुठेच बघायला नाही, थोडीशी दगड आहे तिथे, पण या बीचवरती तुम्हाला वाळू कुठेच बघायला मिळणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा बीच कसा वाटला, त्याचबरोबर तुम्ही इकडे आला आहात का, आला असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर येऊन तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओमधून बघून तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. पुन्हा भेटू असंच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.